नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासाला आपण लोकसंख्या घनता आणि लिंग गुणोत्तर तसेच वय आणि लिंग ह्यांचा मनोरा ह्याविषयी आपण माहिती मिळवली. आता आपण लोकसंख्या वाढीचा दर, आयुर्मान आणि साक्षरता ह्याविषयी माहिती मिळवणार आहोत. तर आता तुम्हाला आलेखाचं वाचन कसं करायचं हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता पहिला आलेख आपण बघूया ब्राझीलचा. हा आलेख काय दर्शवतो? तर बघा, लोकसंख्या वाढीचा दर हा आलेख दर्शवतो, म्हणजे ब्राझीलच्या लोकसंख्या वाढीचा दर. येथे वाय अक्षावर लोकसंख्या वाढीचा दर दिलेला आहे आणि एक्स अक्षावर एकूण वर्ष दिलेले आहेत. तर खाली भारताचा आलेख दिलेला आहे आणि तो सुद्धा आलेख लोकसंख्या वाढीचा दर आपणास दर्शवतो. तर तुम्ही आता सांगाल की ह्या आलेखामध्ये, दोन्ही आलेखामध्ये ही जी रेषा आहे ती खाली जाताना दिसते, म्हणजे लोकसंख्या कमी आहे का? तर ही रेषा जरी खाली जात असली तरी ह्याचा अर्थ लोकसंख्या कमी होत आहे असं नाही, तर ती जी वाढ आहे ते वाढीचे प्रमाण फक्त कमी होत आहे. याचा अर्थ आता तुम्ही जर बघितलं, ब्राझीलची ही जी रेषा आहे ही अगदी खाली गेलेली आहे, म्हणजेच ब्राझीलची लोकसंख्या ही आता कमी होत चाललेली आहे, कारण त्यांचा लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो कमी होत चाललेला आहे, घटत चाललेला आहे. आपण आता एकदम विस्तारितपणे बघूया. तर 1960 साली बघा, 1960 साली ब्राझीलचा हा जो लोकसंख्या वाढीचा दर आहे 3.0 पेक्षा थोडीशी ही रेषा खाली आहे, म्हणजे 1960 साली लोकसंख्या वाढीचा दर हा जास्त होता. तर तो 1970 मध्ये बघा अगदी खाली आलेला आहे. त्यानंतर आणखीन खाली होऊन 1980 मध्ये आणखीन तो खाली आलेला आहे, जवळजवळ 1.5 ते 2 ह्या दरम्यान. आणि 1990 मध्ये सुद्धा आणखीन खाली आलेला आहे. आणि 2011 मध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 0.5 ते 0.0 मधोमध, म्हणजे जवळजवळ 0.2 ते 3 ह्या दरम्यान हा दर आलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ब्राझीलची लोकसंख्येचा दर आता घटत चाललेला आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये ब्राझीलमध्ये लोकसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. आता आपण भारताकडे वळूया. भारताचा जर आलेख बघितला तर 1961 ते 2011 पर्यंत तुम्हाला जास्त फरक आढळणार नाही. दर थोड्याफार प्रमाणात कमी आहे, परंतु अजून देखील जास्त प्रमाणामध्ये हा दर खाली आलेला नाही. आणि म्हणूनच प्रिय विद्यार्थ्यांनो, आपण पाहता की आपल्या भारताची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. अजून देखील आपल्या भारताची लोकसंख्या ही खूप आहे. तर बघा, 1961 मध्ये भारताची लोकसंख्या किती होती? 2.0च्या थोडीशी खाली आहे. त्यानंतर 1971 मध्ये हा दर वाढलेला आहे, लोकसंख्या वाढीचा दर वाढलेला आहे. त्यानंतर 1981 मध्ये सुद्धा तसाच आहे. 1991 मध्ये सुद्धा आणखीन वाढलेला आहे हा दर, तुम्ही पाहू शकता. आणि 2001 मध्ये हा दर थोडासा कमी झालेला आपणास आढळून येतो. तर आता 2011 मध्ये हा आणखीन थोडासा कमी झालेला आहे. तर अशा प्रकारे भारताचा दर थोडाफार प्रमाणात कमी होत आहे, परंतु लोकसंख्या मात्र खूप जास्त आहे, हे आपणा सर्वांस ठाऊक आहे. तर आपण स्पष्टीकरण बघूया की लोकसंख्या वाढीचे प्रमाण ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी कमी झालेले आपणास आढळून येते, परंतु भारतामध्ये अजूनही तशी स्थिती आहे. तर 2001 ते 2011च्या दशकात भारताची लोकसंख्या ही एकूण 18.2 कोटीने वाढलेली आहे. तर भारतातील लोकसंख्या वाढीचा दर हा 1971 पर्यंत जास्त होता, आता आपण आलेखामध्ये बघितलं. आणि त्यानंतर हा दर स्थिरावला आणि वर्तमान काळात लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे, परंतु लोकसंख्या मात्र आपली वाढतच आहे. तर ब्राझीलच्या आलेखावरून मी तुम्हाला सांगितलं तेव्हा की लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे आणि पुढील 2 दशकामध्ये ब्राझीलची लोकसंख्या कमी होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. आता आपण ब्राझील आणि भारत देशाचे आयुर्मानाविषयी माहिती मिळवूया.
तर इथे काय सांगितलेलं आहे बघा, की हे दोन्ही जे आलेख आहेत ते ब्राझील आणि भारत ह्या दोन्ही देशाची आयुर्मानाविषयीची माहिती आपल्याला देत आहे. तर आयुर्मान म्हणजे काय? सरासरी आयुर्मान ह्याला म्हणतात. सरासरी आयुर्मान आहे. वाय अक्षावर तुम्ही जर बघितलं तर सरासरी आयुर्मान दिलेलं आहे आणि एक्स अक्षावर वर्ष दिलेले आहेत. तर सरासरी आयुर्मान म्हणजे काय? की एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्षे जगू शकते ते. तर आता आपण बघूया. 1960 ब्राझील ह्या देशातील जे व्यक्ती आहे ते जवळजवळ 54 वर्षे इतके जगत होते. 1970 वाढून आयुर्मान हे 59 झालेलं आहे. 1980 ते 62 पोहोचलं. 1990 65, 2000 70, 2010 73 आणि आता 2016 आयुर्मान बघितलं, सरासरी आयुर्मान तर 75 वर्ष जगत आहेत. म्हणजे आता तुम्ही असं सांगाल की ब्राझीलचे सर्वच लोक 75 वर्ष जगत आहेत का? तर नाही. सरासरी आयुर्मान म्हणजे काय? 75 वर्षे जगतात म्हणजे ह्याचा अर्थ सगळेच लोक 75 वर्षापर्यंत जगतात असं नाही नव्हे. तर एकंदर आपण विचार करता सारासर विचार केला तर ब्राझील ह्या देशातील लोक जास्त करून 75पर्यंत 70-75 या वयापर्यंत ते जगतात. जास्तीत जास्त लोक 75 वयापर्यंत जगतात. आपल्या भारताचं बघूया. 1960 भारताचं 41 आहे. 70 48 झालं वाढून. 1980 54, 90 58, 2000 63, 2010 67 आणि आता 2016 68 इतकं आयुर्मान वाढलेलं आहे. म्हणजे भारतातील लोकांचा विचार जर केला तर सारासर आयुर्मान किंवा सरासरी आयुर्मान जे आहे ते 68पर्यंत आहे. म्हणजे आपण ब्राझील आणि भारताचं ह्या दोघांचं जर आपण ह्या दोन्ही देशांचा आपण विचार केला तर भारताच्या मानाने ब्राझील देशातील लोकांचं आयुर्मान हे जास्त आहे. आता ह्याला अनेक कारणं असतात. ह्याची कारण एक म्हणजे त्या देशातील जी आरोग्य सुविधा आहे ती कशी आहे, त्यानंतर राहणीमान कसं आहे. आपल्याला ठाऊकच आहे की आपल्या देशामध्ये कुपोषित लोक, बालकं किंवा लोक खूप आहेत. गरिबी, दरिद्रता खूप आहे. दारिद्र्य रेषेखालील लोक खूप आहेत, भरपूर आहेत. त्यांना योग्य सकस असा आहार मिळत नाही. त्याचप्रमाणे आपल्या देशातील अनेक लोक ही निरक्षर आहेत आणि निरक्षरतेमुळे किंवा न शिकल्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यांची मानसिकता ही खूप बदलत असते. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती असतात, काही मानवीय आपत्त्या असतात, दंगे वगैरे करत असतात. अशा सर्व आपत्त्यांमुळे सुद्धा आपल्या देशावर त्याचा परिणाम झालेला आपण बघू शकतो आणि त्यामुळे आपल्या देशातील एकूण असा आयुर्मानाचा जो इथे आलेख दिलेला आहे तो आपल्याला दिसून येतो की ब्राझीलच्या तुलनेत आपल्या भारत देशाची सरासरी आयुर्मान हे कमी आहे. तर आपण ह्यावर जर चांगला विचार केला तर आपल्या देशामध्ये बघा 1960 41 होतं तर आता 2016पर्यंत ते 68पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे भविष्यामध्ये सुद्धा आपल्या देशाचं आयुर्मान आपण वाढवू शकतो. तर आता बघूया इथे काय दिलेलं आहे स्पष्टीकरण. तर देशाच्या सरासरी आयुर्मानात झालेली वाढ ही समाजाच्या प्रगतीचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. आरोग्यविषयक सुविधा वाढल्या, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली आणि जीवन सत्वयुक्त मुबलक आहार मिळू लागला की आयुर्मान वाढू लागते. विकसनशील देशामध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे, परंतु सामाजिक व आर्थिक विकासाबरोबर त्यामध्ये हळूहळू वाढ होत आहे. तर येथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, आयुर्मानातील वाढ आणि लोकसंख्येची वाढ यांचा सहसंबंध असतो का? तर नक्कीच आहे. आयुर्मानामध्ये जेव्हा वाढ होते तेव्हा ती लोक म्हणजे जास्त काळ जगतात आणि त्यामुळे लोकसंख्या वाढण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. आता बघूया आपण पुढचा आलेख बघूया. साक्षरता प्रमाण दाखवलेलं आहे. तर ब्राझील आणि भारत ह्या दोन्ही आलेखांची तुलना तुम्ही आता करायची आहे बघा. तर साक्षरतेचे प्रमाण बघा 0, त्यानंतर 20, 40, 60, 80 आणि नंतर 100 अशी दिलेली आहे. तर 1981 ब्राझील ह्या देशाची साक्षरता किती आहे बघा, ही जवळजवळ 74.6 इतकी आहे.
तर आपल्या देशाची फक्त 40.8 इतकीच आहे. 1991 मध्ये ब्राझीलचे साक्षरता प्रमाण हे 80 आहे आणि आपल्या देशाचे फक्त 48.2 आहे. 2001 मध्ये 86.4 इतकी ब्राझीलमध्ये आहे, तर आपल्या देशामध्ये फक्त 61 इतकीच आहे. 2011 मध्ये ब्राझीलची 91.4 तर आपल्या देशाची 69.3 इतकी आहे. आणि 2016 मध्ये बघा, ब्राझीलमध्ये 92.6 इतकं प्रमाण वाढलेलं आहे साक्षरतेचं, तर आपल्या भारत देशात अजूनही ती 72.2 ह्यावरच आहे. म्हणजे ह्याचाच अर्थ असा की आपल्या भारतामध्ये अजूनही निरक्षर लोकांची संख्या किती जास्त प्रमाणात आहे ते आपणा सर्वांस ह्या आलेखावरून दिसून येते. तर प्रिय विद्यार्थ्यांनो, आपण पाहिलेलेच आहेत हे सर्व नकाशे, आलेख ह्यांची आपण तुलना जर केली तर ब्राझीलच्या मानाने भारतामध्ये लोकसंख्या देखील जास्त आहे, साक्षरतेचे प्रमाण हे कमी आहे आपल्या देशामध्ये, त्याचप्रमाणे लिंग गुणोत्तर देखील आपल्या देशामध्ये जास्त आहे. तर हे सर्व आपल्याला आपण कसं कमी करू शकतो? तर ह्याबाबत आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की बघा, येथे दिलेलं आहे की आपल्या मनुष्यबळाचा आपण सुयोग्य वापर कसा करावा ह्यावर आपण विचार केला पाहिजे. स्त्रियांचा जन्मदर प्रमाण कसं वाढवता येईल ह्याबाबत आपण आपल्या समाजामध्ये जनजागृती केली पाहिजे. जे निरक्षर लोक आहेत त्यांना साक्षर करणं, त्यांना ह्या सर्व गोष्टींची माहिती देणं आणि समजावून सांगणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यावर आपल्या देशाची प्रगती अवलंबून आहे. आता इथे आणखीन विचारलेलं आहे की आकृती 6.3 ते 6.7 मध्ये लोकसंख्येच्या विविध वैशिष्ट्यांचे जे आलेख दिलेले आहेत, त्या आलेखावर आधारित हे जे प्रश्न दिलेले आहेत ते आपण प्रश्न आता पाहणार आहोत की कोणत्या देशाची लिंग गुणोत्तर जास्त आहे. आता आपण दोन्ही आलेख पाहिले आणि त्यानुसार मी तुम्हाला समजावून सांगितलेलेच आहेत. तर भारत देशाची लिंग गुणोत्तरे जास्त आहे. साक्षरता जास्त असलेला देश कोणता? आत्ताच आपण बघितलं की ब्राझील हा देश आहे. कोणत्या देशात लोकसंख्येची वाढ अधिक होत आहे? साहजिकच आपल्या भारत देशातच लोकसंख्येची वाढ अधिक होत आहे. आपण आलेखावरून नुकता पाहिलं. कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे? तर ब्राझील देशामध्ये आयुर्मान जास्त आहे आणि वृद्धांचे प्रमाण देखील ब्राझीलमध्येच जास्त आहे. हे आपण सर्व ह्याविषयी माहिती मिळवली. बघा विद्यार्थ्यांनो, हे सर्व प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. खूप खूप महत्त्वाचे आहेत. जवळजवळ 5 ते 6 गुणांसाठी असे प्रश्न विचारले जातात आणि हे काही पाठांतर करायची गरज नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. आलेख वाचन, नकाशा वाचन करा आणि त्यावरील जे प्रश्न आहेत ते समजून घ्या. आता बघा, इथे सांगितलेलं आहे की भारतामध्ये जनगणना कार्यालयाकडून दर 10 वर्षांनी जनगणना होते. त्याचप्रमाणे ब्राझीलमध्ये IGBE म्हणजेच ब्राझिलियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओग्राफी अँड स्टॅटिस्टिक्स या संस्थेकडून दर 10 वर्षांनी जनगणना करण्यात येते आणि या दोन्ही देशातील पहिले जनगणना सर्वेक्षण हे 1872 साली झाले. बघा, ही माहिती नीट लक्षात ठेवा. तर भारताची जनगणना दशकारंभी होते. दशकारंभी म्हणजे दर 10 वर्षानंतर पहिल्या वर्षी. म्हणजे उदाहरणार्थ 1961, 1971 असं, म्हणजे 1950 ते 60 हा दशक पूर्ण झाला 10 वर्षांचा आणि त्यानंतर ह्या दशकाचा 1960 ते 1970 ह्या दशकाचा जो आरंभ असतो म्हणजे ते साल असते 1961. तर अशा प्रकारे दशकारंभी होते. तर ब्राझीलची जनगणना ही दशकांती होती, म्हणजे दशकाच्या अंती. म्हणजे 1960ला जर झाली तर 1970, 1980, 1990, 2000 अशा प्रकारे. तर आपली 1961, 1971, 1981, 1991, 2001, 2011, 2021 अशी, म्हणजे ह्या वर्षी आता आपल्या भारत देशामध्ये जनगणना होणार आहे. आता तुम्हाला येथे प्रश्न विचारलेला आहे, जरा डोके चालवा. बघा, लोकसंख्येच्या रचनेत अवलंबित गटांतील लोकांची संख्या वाढली तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर कसा होईल? तर बघा, तुम्हीच आता आपण आपल्या कुटुंबाचं उदाहरण घेऊया. समजा एका कुटुंबामध्ये 5 माणसं आहेत आणि फक्त एकच कर्ता पुरुष आहे, म्हणजे कमावणारा. फक्त तुमच्या कुटुंबात एकूण 5 सदस्य आहेत. आई वडील, तुम्ही भाऊ बहिणी दोघं आणि तुमची आजी असेल. समजा 5 जण आहेत आणि तुमचे वडील एकटेच कामाला जातात, एकटेच कमावणारे आहेत.
तर तुमच्या वडिलांवर 5 जणांचा भार असतो. म्हणजे तेवढी तुम्हाला पैशाची जास्त गरज लागते. म्हणजेच खर्च जास्त आणि कमाई किंवा इन्कम जे आपण सांगतो ते कमी आहे. अगदी त्याचप्रमाणे देशाचं सुद्धा असते. देशामध्ये कमावणारी लोकं किती आहेत, त्यावर आधारित अर्थव्यवस्था असते. कारण मुलांना तुम्ही सांगाल, की ते कसं काय शक्य आहे? तर तुम्हाला माहीतच आहे, की आपल्या देशामध्ये किंवा जे कमावणारे आहेत, मोठे-मोठे बिझनेसमॅन आहेत, ते टॅक्स भरत असतात आणि त्या टॅक्सवरच आपला देश चालत असतो. देशाची जी अर्थव्यवस्था आहे, ही ह्या अशा लोकांवर अवलंबून आहे. त्यामुळे शिकणं खूप गरजेचं आहे प्रिय विद्यार्थ्यांनो. जर आपण चांगले शिकले, सगळेच जर चांगले शिकले, तर आपला देशसुद्धा चांगला सुधारेल. म्हणजेच आपल्या विचारामध्ये खूप बदल होईल. आपल्या देशाचे आर्थिक व्यवहार हे चांगले होतील, अर्थव्यवस्था ही बदलून जाईल आणि त्यामुळे देशाचा सुद्धा विकास होईल. देशसुद्धा विकासाकडे वाटचाल करू लागेल. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या आहेत. ह्यावर आधारित मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं पाठवणार आहे. ते तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीत लिहायचे आहेत. पुन्हा हा धडा व्यवस्थित समजून घ्या. ह्या धड्यामध्ये पाठांतर काहीच नाही, फक्त समजून घ्या आणि त्याच्यावर आधारित सर्व जे प्रश्नांची उत्तरं आहेत ती लिहायची आहेत. मी तुम्हाला त्याचे फोटो पाठवणार आहेतच, ते तुम्ही वहीमध्ये लिहायचे. या अगोदर जे पाठवलेले आहेत ते तुम्ही लिहिले असतीलच आणि हे नकाशा आणि आलेख सर्व समजून घ्या. हा धडा खूप खूप इम्पॉर्टंट आहे. मी पुन्हा एकदा सांगते, ह्या धड्याची खूप चांगल्या प्रकारे तयारी करा आणि एकदम सोपा आहे. कठीण काहीच नाही ह्यामध्ये. समजून घ्या, खूप सोपं आहे. धन्यवाद.